पाहूया मित्रांनो, भरती कुठे निघालेली आहे. करन्सी नोट प्रेस नाशिकमध्ये भरती निघालेली आहे. तर या पदासाठी कोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं हे अजून डिक्लेअर केलेलं नाही आहे. तर हे या वेबसाईटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती डिक्लेअर होईल. तोपर्यंत फक्त पदं आणि जागा इतकंच त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण पाहूया. तर याच्यामध्ये BNPD, CNPN वगैरे हे असं दिलेलं आहे. तर ते काय आहे एक्झॅक्टली ते आपण पाहूया. तर CNPN आहे करन्सी नोट्स प्रेस नाशिक. त्याच्यानंतर BNPD आहे बँक नोट प्रेस देवास. त्यानंतर ISPN आहे इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक. SPPH आहे नाशिक सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस. हे असे लॉंग फॉर्म आहेत युनिट ऑप्शनचे. तर पाहूया आपण. वेलफेअर ऑफिसर, तर याचं पे स्केल राहणार आहे 29,000 ते 1,00,000 समथिंग. आणि याची पोस्ट एकच आहे, ती ओपनसाठीच आहे. आणि एज कॅटेगरी सगळ्यांसाठी, म्हणजे काही पोस्टसाठी 18 ते 28 आहे, तर काही पोस्टसाठी 18 ते 30 वयोमर्यादा आहे इथे. सो सेफ्टी ऑफिसरसाठी 29 ते 1,03,000 इतकंच पे स्केल आहे. त्याच्यासाठी पण एकच जागा आहे नाशिक विभागामध्ये. त्याच्यानंतर सुपरवायझर टेक्निकल कंट्रोल याच्यासाठी 3, BNPDमध्ये 3, CNPNमध्ये 12 आणि ISPNमध्ये 11, SPPHमध्ये 1 जागा आहेत. तर या कॅटेगरी वाईज दिलेल्या आहेत ॲक्च्युली. तर ते तुम्ही पाहून घ्या डीपमध्ये. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता, त्याच्यानुसार किती जागा आहेत कोणत्या पोस्टसाठी हे तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर येतं सुपरवायझर. त्याचं पे स्केल असणार आहे 27,000 प्लस ते 95,000 आणि याची वयोमर्यादा पण सेम आहे. तर याच्यामध्ये जागा आहेत 12, 12, 1. ओके. त्याच्यानंतर सुपरवायझर आहे CNPN नाशिक विभागामध्ये 2, 3 आणि 1 असंच असेल. त्याच्यानंतर सुपरवायझर मेकॅनिकल, सुपरवायझर टू AC, पे स्केल 27,000 प्लस आहे. सुपरवायझर इलेक्ट्रिकल 27,000 ते 95,000 आहे. त्याच्यानंतर सुपरवायझर इलेक्ट्रॉनिक्स, सुपरवायझर इंक फॅक्टरी, सुपरवायझर मेकॅनिकल एअर कंडिशनिंग, सुपरवायझर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, सुपरवायझर टू सिव्हिल, सुपरवायझर इन्स्ट्रुमेंटल, सुपरवायझर ऑफिसर लँग्वेज, सेक्रेटेरियल असिस्टंट, आर्टिस्ट ग्राफिक डिझाईन. याला खूप कमी आहे ॲक्च्युली, 23,000 आहे आणि याची वयोमर्यादा 18 ते 28 वर्षापर्यंतच आहे. ज्युनियर ऑफिसर असिस्टंट 21,000 ते 77,000 आहे. आणि ज्युनियर टेक्निकल प्रिंटिंग हे पण आहे 18 ते 25 वर्षापर्यंतच आहे ॲक्च्युली. याला 18,000च पगार आहे. म्हणजे याला फक्त डिप्लोमा लागतो वाटतं ज्युनियर टेक्निशियनला. ज्युनियर टेक्निशियल कंट्रोल. त्याच्यानंतर ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रिकल, म्हणजे याच्यासाठी आय थिंक इलेक्ट्रिकल डिप्लोमा हे असं एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं. याच्यानंतरचे ते पद आहे ते 18 ते 25 वर्षापर्यंत ज्यांची वयोमर्यादा आहे, जे या वयामध्ये बसतात त्यांच्यासाठीच हे खालील पद आहेत. ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स, ज्युनियर टेक्निशियल मेकॅनिस्ट, ज्युनियर टेक्निशियन फिल्टर, ज्युनियर टेक्निशियन मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स फिटर, ज्युनियर टेक्निशियन ॲक्च्युली याच्या जागा खूप जास्त आहेत. ज्युनियर टेक्निशियनच्या इथं 15 जागा आहेत ISPNमध्ये. त्याच्यानंतर ज्युनियर टेक्निशियन याचं ज्युनियर टेक्निशियनच्या जागा आहेत. सो याचा फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती 20 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे, म्हणजे 20 एप्रिल 2026 पासून. आणि याची लास्ट सबमिटिंग डेट आहे 19 मे 2026 म्हणजे जवळजवळ 29 डेज यांनी दिलेले आहेत. 19 दिवस यांनी दिलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी. सो जे उमेदवार उत्सुक आहेत, जे उमेदवार या कॅटेगरीमध्ये बसतात त्यांनी हा फॉर्म नक्की भरा. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन त्या पदावरूनच समजतं. फक्त हे वरती जे पदं काही दिलेले आहेत त्यांचं सांगता नाही येत की त्यांना कोणती डिग्री लागते किंवा कोणतं एज्युकेशन लागतं. सो ती ऑफिशियल वेबसाईटवरती ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. ओके.